नमस्ते माय युट्यूब फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर सर्वांना माझ्या केसांची जी कंडिशन होती ती सर्वांना माहीतच आहे। पूर्वी ज्या पद्धतीने माझे केस गळायचे किंवा तुम्हाला दाखवलेलं आहे मी की एका टायमाला किती केस गळत होते ते, तर पूर्वी किती गळायचे आणि किती पातळ केस झाले होते सगळं काही तुम्हाला माहीत आहे। सगळं काही शेअर केलेलं आहे आणि आता रिझल्ट तुम्हाला दाखवला मी की केस जे आहे ते किती दाट झालेले आहेत। तर यासाठी सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर जास्तीत जास्त श्रेय मी देईन रोजमेरी ऑइलला, कारण की रोजमेरीचे जे रिझल्ट आहेत ते खूप जास्त अप्रतिम आहेत आणि चांगले आहेत। मी बरेच तेल सुद्धा ट्राय केलेलं आहे तुमच्याशी, मी जे पण ट्राय केलेलं आहे सगळं काही तुमच्याशी शेअर केलेलं आहे। कारण की माझी कंडिशन अशी झालेली होती की बरंच काही बाहेरच्या वस्तू वापरून पाहिलेल्या होत्या पण रिझल्ट अजिबात शून्य होता, म्हणजे अजिबात रिझल्ट नव्हता। आणि त्यामुळे मी सुरुवात केलेली होती की घरच्या घरी ऑइल जे आहे ते बनवून तयार करायचे आणि कंटिन्यू मी बऱ्याच गोष्टी फॉलो केलेल्या आहेत आणि तुम्हाला आता सध्या रिझल्ट दिसतोय की माझे केस जे आहेत ते किती दाट झालेले आहेत। पूर्वी खूप जास्त केस पांढरे होते, एक साइड पूर्ण इकडला पूर्ण मधला भाग पांढरा होता आणि इकडला भाग सुद्धा पांढरा होता, तर तो सुद्धा कव्हर झालेला आहे। बऱ्यापैकी केस जे आहेत ते कव्हर झालेले आहेत आता आणि थोडेसे आणखी आहेत पांढरे केस, पण त्याचा पण रिझल्ट जो आहे तो लवकरच येईल आता। म्हणजे कोणत्याही गोष्टी पटकीछट होत नाहीत, कारण की आयुर्वेदिक वस्तू आहेत रिझल्ट द्यायला थोडासा वेळ लावतात। तर तुम्हाला मी दाखवलं की आता माझे केस जे आहे सगळे माझे केस ओरिजिनल आहेत, अजिबात फेक काही नाहीये, यामध्ये कुठलंही काही लावलेलं नाहीये। तर म्हणजे आता नवीन आलेत ना मार्केटमध्ये त्या पद्धतीचं काही फेक लावलेलं नाहीये, ओरिजिनल रिझल्ट आहे हा आणि ओरिजिनल केस आहेत हे। आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी काय काय फॉलो केलेलं आहे, काय काय यूज केलेलं आहे। आणि बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगते मी की होममेड शॅम्पू यूज करते आणि आता अलीकडे 1-1.5 महिन्यामध्ये मी कंटिन्यू म्हणजे आठवड्यातून एकदा का होईना रोजमेरी ऑइल लावलेला आहे आणि रोजमेरीवरती मी जास्त भर दिलेला आहे। रोजमेरी ऑइल आणि रोजमेरी वॉटर जास्त फॉलो केले, आठवड्यातून एकदा रोजमेरी ऑइल आणि एकदा रोजमेरी वॉटर जे आहे ते लावलेलं आहे आणि त्यामुळं केस गळती जी आहे ते पूर्णपणे स्टॉप झालेली आहे आणि हेअर ग्रोथ तुम्ही बघू शकता सगळीकडे बेबी हेअर्स जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत। मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बरेच तेल फॉलो केलेत आणि त्या आता हे जे मी तुमच्याशी तेल शेअर करणार आहे ते खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। तुम्हाला अजिबात बऱ्याच ताई म्हणतात की अजिबात इन्ग्रेडियंट्स जे आहे ते जमवणं शक्य नाही, त्यांच्यासाठी म्हणा किंवा जर तुम्हाला एवढा वेळ नसेल त्यांच्यासाठी ही रेमेडी मी तुमच्याशी शेअर करते। म्हणजे हे ऑइल जे आहे ते शेअर करते। फक्त आणि फक्त 2 वस्तू लागणार आहेत त्यासाठी आणि कोणत्या वस्तू लागणार आहेत ते आता पाहूया। आणि कंटिन्यू परत सांगते, कंटिन्यू तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येतोच। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर हे तेल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लोखंडाची कढई किंवा लोखंडी तवा या पद्धतीचा। तर मी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे, माझ्याकडे आता म्हणजे हाच तवा उपलब्ध होता आणि बाकीचे जे माझे लोखंडाचे भांडे आहेत त्यामध्ये काही ना काही आहे, कारण की मी नेहमी काहीतरी रेमेडी बनवत असते, मेहंदी भिजवत असते, त्यामुळे सगळे भांडे जे आहेत माझे बिझी आहेत। त्यामुळे मी इथं लोखंडाचा हा तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी खोबरं तेल, हे कच्च्या घाण्याचं तेल घेतलेलं आहे। खोबरं तेल तुम्हाला जर कच्च्या घाण्याचं तेल मिळत नसेल तर तुम्ही पॅराशूटची बॉटल जी असते ती घेऊ शकता आणि 4 पळ्या हे तेल मी घेतलेलं आहे। खोबऱ्याचं तेल किती घ्यायचं आहे आपल्याला? 4 पळ्या। आता याप्रमाणेच तुम्ही दुसरी जी वस्तू घालायची आहे ती आहे सगळ्यात महत्त्वाची वस्तू आणि ही जी वस्तू आहे रोजमेरी लिव्स। आता हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे, तुम्ही सुद्धा मागवू शकता, कोणतेही ब्रँड किंवा कोणत्याही कंपनीचं घ्या, काही हरकत नाही, पण रोजमेरी लिव्स जे आहेत याशिवाय हे तेल जे आहे ते बनणार नाही। तर आपल्याला रोजमेरी लिव्स किती घ्यायचे? आता हे सुकं आहे, आपल्या इकडे हे म्हणजे कच्चं मिळत नाही किंवा फ्रेश मिळत नाही, त्यामुळे हे अशा पद्धतीनं सुकं आपल्याला मिळतं ऑनलाईन। तर हे घ्यायचं आहे 1 पळी, म्हणजे 4 पळ्या तेलामध्ये आपल्याला 1 पळी रोजमेरी लिव्स वापरायचे आहेत, घालायचे आहेत आणि घातलेले आहेत। तर आता बघा हे सरळ आपल्याला गॅसवरती स्लो गॅसवरती ठेवायचं आहे भांडं। तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा तवा जो आहे तो खूप जास्त जाड आहे, खूपच जाड आहे आणि त्यासाठी मी सुरुवातीला थोडासा फास्ट केला होता आणि हलकासा तवा जेव्हा गरम झाला तेव्हा मी लगेच याला परत फास्ट जो गॅस होता आपला लगेच स्लो केला। स्लो म्हणजे मीडियम नाही, हे परत सांगते, पूर्णपणे याला स्लो गॅसवरतीच आपल्याला बनवायचं आहे आणि अजिबात गॅस जो आहे तो फास्ट करायचा नाही। तर हे जे
तेल बनणार आहे. स्लो गॅसवरती बनल्यानंतरच आपल्याला रिझल्ट जो आहे तो मिळतो. परत मी त्याच गोष्टी सांगते. बऱ्याच ताईंचं होतं काय की घाई गडबडीमध्ये त्यांना खूप घाई असते, त्यामुळे त्या काय करतात की गडबडीमध्ये त्यांनी त्या मीडियम गॅस ठेवतात आणि सगळ्या रेमेडी मीडियम गॅसवरती बनवतात आणि त्यामुळं होतं काय की जो रिझल्ट मिळायला हवा तो रिझल्ट मिळत नाही, उलट नुकसान होतं. आणि त्यानंतर परत कमेंट करतात की ताई माझे केस जे आहेत ते वाढले नाहीत, ताई माझे केस जे आहेत ते दाट झाले नाहीत, ताई आता बरेच तेलसुद्धा मी पांढरे केस काळे होण्यासाठी बनवलेले आहेत, त्याचा पण रिझल्ट नाही आला की म्हणतात की ताई केस पांढरेच राहिले. तर बघा, सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या मी परत सांगत असते आणि तुम्ही त्या फॉलो करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आता इथं आपण रोजमेरी थोडंसं महाग असतं घेतो. जर इथं आपण फास्ट केला गॅस आणि रोजमेरी जळालं, यातले जे लिव्स आहेत ते जळाले, तर मग काहीच फायदा नाही आहे ना, करूनसुद्धा काही फायदा नाही. आता तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही गॅस फास्ट केला आहे, जास्त फास्ट प्रमाणामध्ये हे म्हणजे काळवटतं आहे, पण असं नाही आहे. स्लोच गॅस आहे. फक्त व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्डमध्ये केल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की फास्ट आहे हे, पण अजिबात नाही आहे. स्लो गॅसवरतीच मी बनवलेला आहे. हळूहळू याचा कलर जो आहे, रोजमेरीचा जो कलर आहे तो चेंज होताना तुम्हाला दिसणार आहे. हलका तेलाला सुद्धा ब्राऊन कलर आलेला तुम्हाला दिसणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपण स्लो गॅसवरती याला बनवून घ्यायचं आहे. आणखीनही तवा भयंकर गरम आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हे असं ठेवून टाकलं मी रात्रभर. हे रात्री बनवलेलं होतं. आता हे सकाळी उठून मी बघते हे थंड झालेलं आहे व्यवस्थित. आणि आता याला आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आता याचा कलर बघू शकता. कलर जो आहे तो पिवळसर आलेला आहे, थोडासा ब्राऊनकडे जातोय, पिवळसर ब्राऊन असा दिसतोय. आणि हाच कलर आपल्याला हवा असतो. यापेक्षा अजिबात डार्क ब्राऊन कलर जो आहे तो नको आहे आपल्याला. आणि इथं बघा, आपलं जे तेल आहे ते परफेक्ट बनून तयार आहे. रात्रभर या कढईमध्ये, माफ करा, या तव्यामध्ये मी याला ठेवलं होतं, त्यामुळे आणखीन रिझल्ट चांगला येणार आहे आपल्याला. आणि या पद्धतीनं हे आपण खूप साध्या सोप्या पद्धतीनं आणि फक्त 2 वस्तूमध्ये हे तेल जे आहे ते बनवून घेतलेलं आहे. आता बऱ्याच ताईंचा प्रश्न असा असतो की ताई आमच्याकडे कढई वगैरे नसते, तर तुम्ही परत सांगते तुम्ही कुठल्याही भांड्यात करू शकता, असं काही नाही आहे. पण शक्यतो प्रयत्न करा की लोखंडाची कढई किंवा लोखंडाचं भांडं यासाठी वापरा. आणि हे तेल आपलं तयार आहे. आणि याला लावायचं कसं, काय करायचं आहे पुढं, हे सगळं काही सविस्तर मी आता सांगणार आहे. तर रोजमेरी ऑइल जे आहे ते या पद्धतीनं बनवलेलं आहे, तयार आहे आपलं ऑइल. आता लावायचं कसं, जर तुम्हाला शक्य असेल, तुम्ही बाकीचे कोणतेही तेल वापरत नाहीये किंवा काही वापरत नाहीये, तर तुम्ही आठवड्यातून याला 3 वेळा किंवा 2 वेळा ट्राय करा, म्हणजे लावावं आणि हलक्या हाताने मसाज द्यावा. रात्रीच्या वेळेस शक्यतो वेळ जी आहे रात्रीची निवडा. आणि शक्यतो तुम्ही काय करायचंय, मसाज देताना प्रॉपर मसाज देण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही काय करू शकता, रात्रभर तुमच्या केसांमध्ये, तुमच्या स्काल्पला हे जे तेल आहे ते लागू द्या आणि सकाळी उठून तुम्ही शॅम्पू करू शकता. कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा, जास्तीत जास्त 3 वेळा हे तेल जे आहे तुम्ही लावू शकता. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पू करू शकता. तर जर तुम्ही घरीच राहत असाल तर 2 दिवसानंतर शॅम्पू केलं तरी चालेल, म्हणजे 1 दिवस गॅप घेऊन पूर्णपणे ऑइल जे आहे तुमच्या केसांच्या मुळांना पोहोचू द्या. आणि 2 दिवसानंतर शॅम्पू केला तरी चालेल, म्हणजे 1 दिवसाआड शॅम्पू केला तरी चालेल. तर अशा पद्धतीने लावायचं आहे. कंटिन्यू तुम्हाला हे जे ऑइल आहे 2 महिने लावायचं आहे. 2 महिन्यानंतर तुम्हाला दिसणार आहे की बेबी हेअर्स जे आहेत ते आलेले दिसणार आहेत. जिथं पण तुमचे केस गेलेले आहेत तिथं परत हेअर ग्रोथ झालेली तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे त्या जी रोमछिद्र असतात तिथून तुम्हाला केस आलेले दिसणार आहेत. तर व्यवस्थित प्रॉपर मसाज करायचं आहे, व्यवस्थित तेल बनवायचं आहे, करपवायचं नाही आहे, जाळायचं नाही आहे तेल, व्यवस्थित स्लो गॅसवरती तेल बनवायचं आहे. तर अशा पद्धतीनं फक्त 2 इन्ग्रेडियंट्स पासून मी हे तेल जे आहे रोजमेरी ऑइल जे आहे ते बनवून तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी शेअर करू शकता. मी ट्राय करेन, त्यांना उत्तर देईन. नाही म्हणलं तर त्यावरती प्रॉपर व्हिडिओ बनवेन. तर चला, परत भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.